अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, या स्वराज्यासाठी रक्त सांडवलेल्या अशा 18 प्रगट जातीच्या मर्दमावळ्यांना, महापुरुषांना, महामानवांना, विचारवंतांना मी कुमारी आम्रपाली बोलके प्रथमतः अभिवादन करते व माता रमाई भीमाई अहिल्याबाई होळकर, माता सावित्रीमाई फुले, राजमाता मासाहेब जिजाऊ यांना पंचांग प्रणाम करते व उपस्थित सर्व मान्यवर, सर्वत्र बौद्ध उपासक व उपासिका, कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक व कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कटके काका, वानखडे काका यांना सुद्धा माझा मानाचा जय भीम. नमस्कार. या बाया बोला की तुम्ही सांगता नमस्कार. पाठीमागून आवाज नाही आला जणू. जय भीम. अंगाशी आता जरा गोड वाटलंय. मी आज सावित्री नाव समजासनी ठाव असेल ना. अव होय तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. होय 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 होय. मी आज सावित्री. मी काय काम केलं ते बी तुम्हाला समजा ठाव आहे बघा. होय ना. होय 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 होय. पर म्या माई कहाणी सांगते, नीट ध्यान धरून ऐका. म्या सावित्री ज्योतिबा फुले, नायगाव माझं माहेर, खंडोजी नेवसे पाटलाची म्या पोर. अव पाटलाची पोर होती म्या. माझं समद कोड कौतुक बघा पुरं केलं जायचं. म्या काय बेहाट केला की माया हाट बघा पुरा केला जायचा. अव गावचं पाटील होतं माया बाप. माया बापाच्या नावाचा दबदबा बघा समद्या पंचक्रोशीत होता. कुणाचा काय बी प्रश्न असला की माया बापाकडे यावं. महाबाप समद्यांचा प्रश्न सोडवायचा बघा. अव संब्याने जरी बायको नांदवली नाही ना तरी माया बापाकडे यावं. आता याच्यात कोणी संब्या बसला नाही ना. नाही तो म्हणणार आम्रपालीला कोणी सांगितलं संब्या बायको नांदवत नाही म्हणून. होय होय. अव संब्याने जरी बायको नांदवली नाही ना तरी माया बापाकडे यावं. माया बाप संब्याला बोलावून घ्यायचा आणि म्हणायचा कसा, अरे संब्या बायकोला नांदवत नाहीस म्हणजेच काय, हा गुमान घेऊन जा घरला तिला. संब्या लट्टा लट्टा कापायचा ना. म्हणायचं म्या कुठं काय म्हणतो, म्या कुठं काय म्हणतो म्हणून बायकोला घेऊन गुमान घरला जायचा. म्या हे समजा लहानपणी बघत असायची बघा. मला असं वाटायला लागलं आपण बी मोठं झाल्यावर अशी लोकांची सेवा करावी. मला असं वाटायला लागलं आपण बी मोठं झाल्यावर अशी समाजाची सेवा करावी, असं मला लहानपणापासून वाटायचं बघा. हळूहळू मी मोठी व्हायला लागली. अव जशी का मी मोठी व्हायला लागली माझी माय माझा लई लाड करायची बघा. जशी तुमची माय तुमचा लाड करते का तशी माझी माय माझा लई लाड करायची बघा. माझी माय जात्याच्या ओव्यानू माझं नाव घ्यायची बघा. माई माय अशी का जात्यावर बसली की जात्याच्या ओव्यानू माई माय नाव कशी घ्यायची बघा. अव माई माय अशी का जात्यावर बसली की जात्याच्या ओव्यानू माई माय माय नाव कशी घ्यायची बघा. निघत नाही का दादा. माई माय अशी का जात्यावर बसली की जात्याच्या ओव्यानू माई माय नाव कशी घ्यायची बघा. नाय गावाच्या चावडीला सोन्या हिचा दरवाजा, सोन्या हिचा दरवाजा, गजुन्या गादी वनवराजा, सावित्री लाड की एक लेक, धरी बापाच्या धोतराला, धरी बापाच्या धोतराला, गलेक सोबतीचा तुराला. टाळ्यालाही कमी पडला बया. जेवण दिलं नाही दुपारी जण. दिलं दिलं मग जरा टाळ्या वाजवा की जोरानं. हा तर माझी माय जात्याच्या ओव्यानू माय नाव घ्यायची बघा. आई मला घेऊन बाजारला जायची. आम्ही एकदा असं का शिरवडच्या बाजारला गेलेलो
आईने मला विचारलं, सावित्री तुला काय घ्यायचं ग? आई म्हणलं मला जिलेबीचा पुडा घेऊन दे ना. आईने मला असा जिलेबीचा पुडा घेऊन दिलेला. अशी रस्त्यानं जिलेबी खात खात मी चाललेली आणि समोरून एक गोरा साहेब आला ना. समोरून एक गोरा साहेब आला आणि म्हणतो कसा, हे बाबी रस्त्यानं जाताना काय बी खायचं नाही. या बया म्हटलं, बाबा जिलेबीच्या पुड्याकडे बघतो, असं असं बोट करतोय, म्हणतो जणू जिलेबी खायची नाही. हॅलो म्हणलं, बाबा जिलेबीच्या पुड्याकडे बघतो, असं असं बोट करतोय, म्हणतो जणू जिलेबी खायची नाही. ह्या बया मी असा शहाण्या लेकरासारखा जिलेबीचा पुडा फेकून दिला आणि अशी शहाण्या लेकरासारखी उभी राहिली. दिसतं ना हो शहाणा लेकरू? होय होय होय. हा, तर असं शहाणा लेकरासारखी उभी राहिली बघा. तो गोरा माणूस म्हणतो कसा, पोर कोणतरी लय मोठी होणहार दिसती, पोर कोणतरी लय हुशार दिसती, लय होणहार दिसती. या बया म्हणलं, माई माय म्हणते पोर लय हुशार, माया बापही म्हणतो पोर लय हुशार, आणि आता यो गोरा साहेबही म्हणतो पोर लय हुशार. मला वाटायला लागलो खरंच जणू मी लय हुशार. हा, मला वाटायला लागलो खरंच जणू मी लय हुशार. अहो दिसमात जाता जाता दिस जायला लागलं. हळूहळू मी मोठी व्हायला लागली. अहो जशी का मी मोठी व्हायला लागली की माया मायनं लावलं ना माया बापाच्या मागं टुमान. आता काय टुमान लावलं असेल बरं? बया 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 बया, अख्ख्या मांडवात एकच बया हुशार दिसते, जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हा, तू माया मायनं लावलं ना माया बापाच्या मागं टुमान, पोरीचं लगीन उरकून टाका, पोरीचं लगीन उरकून टाका, पोरीचं लगीन उरकून टाका. तवाच्या टायमाला बघा इवल्या इवल्या पोरींची लग्न व्हायची. 6 महिन्याची काय, 2 वर्षाची काय, 4 वर्षाची काय, 5 वर्षाची काय, आणि कवा कवा तर पाळण्यालाच बाशिंग बांधलेलं असायचं, आणि कवा कवा तर पोटालाच टिक्का, ऍडव्हान्स बुकिंग. हा, लई मान संस्कृती भारताची. आता काय गुणगान सांगायचं तुम्हाला भारताच्या संस्कृतीबद्दल? माया मायनं लावलं ना माया बापाच्या मागं टुमान, पोरीचं लगीन उरकून टाका, पोरीचं लगीन उरकून टाका, पोरीचं लगीन उरकून टाका. महाबाप म्हणायचा, माझी पोर लाखात एक आहे, माझी पोर लाखात एक आहे. जो कोणी समाज सुधारणा करणारा असेल, जो कोणी जगपरिवर्तन करणारा असेल, अशाच मुलाशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. म्या 9 वर्षाची झाली असेल बघा. किती वर्षाची? बया बया बया, हाऊसफुल क्लास. तर म्या किती वर्षाची झाली असेल बघा? हा, तर म्या 9 वर्षाची झाली. तेवढ्यात धनकवडीच्या पाटलाची पोर सगुणाबाई आली. सगुणाबाई म्हणायला, सगुणाबाई ज्योतिबा फुलेंसाठी पोरगी शोधत होती. त्या ज्योतिबाच्या डोक्यामध्ये लय काय बाय विचार असायचे बघा. पोरी बाळींना शिक्षण दिलं पाहिजे, पोरी बाळींना शिकवलं पाहिजे, पोरी बाळींना लिवाय वाचाय शिकवलं पाहिजे. उंबरड्याच्या धम्म परिषदेसारखं त्या ज्योतिबाच्या डोक्यामध्ये लय काय बाय विचार असायचा बघा. सगुणाबाई म्हणायला लागली, सावित्रीची ज्योतिबाची जोडी लय झाक्क दिसल बघा. या बायांना मोठा उट्टा रेटा पडतो, कुणाची जोडी कुणा संग झाक्क दिसल ते नव का? होय 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 होय. सगुणाबाई म्हणायला लागली, सावित्रीची ज्योतिबाची जोडी लय झाक्क दिसल. या बया बोला फुलाला गाठ पडली ना. ह्यो असं मांडव टाकलेला, ही अशी माणसांची गर्दी, ही अशी माणसं जमलेली, ही अशा माणसांच्या पंक्ती पडलेल्या, आणि म्या नवरी झाले. गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायामध्ये जोडव्या, अशी ठुमकत ठुमकत मी पुण्यामध्ये आली. अहो अशी ठुमकत ठुमकत मी पुण्यामध्ये आली, आणि यांच्या घरामध्ये बघते तर काय, इकडून ठेवलेली पुस्तकं, इकडून ठेवलेली पुस्तकं, समोरून ठेवलेली पुस्तकं. या बया म्हणलं, बाबा काय जण नुसती पुस्तकीच खातो की काय? इकडून ठेवलेली पुस्तकं, इकडून ठेवलेली पुस्तकं, समोरून ठेवलेली पुस्तकं. म्हणलं बाबा काय जण नुसती पुस्तकीच खातो की काय? हे मला म्हणायला लागले. सावित्री पोरी बाळींची परिस्थिती लय वंगाळ आहे. पोरी बाळींना शिकवलं पाहिजे, पोरी बाळींना शिक्षण दिलं पाहिजे. सावित्री तू स्वतः शिक्षण घे, तू दुसऱ्याला शिक्षण दे. या बया म्हणलं,
10-12 भाकऱ्या थापाया सांगितल्या असत्या तर थप्पा थप्पा थापून दिल्या असत्या ना. स्वतः शिकवायचो आणि दुसऱ्याला शिकवायचं. मला नाही जमायचं बाया असलं लिवाय बिवायचं मला काय जमायचं नाही. यांचा आवाज चढला. हे मला म्हणायला लागले, सावित्री पहिलं पाऊल उचल, सावित्री पहिलं पाऊल उचल, सावित्री तुझी गरज आहे या समाजाला, सावित्री तुझ्या एका पावलावर उद्याचा इतिहास घडणार आहे, सावित्री पहिलं पाऊल उचल. ह्या बाया यांचा लय आवाज चढला. मी काय नाही बोलले, मी गुपचूप बसले. बाय तुम्ही तरी बोलता का त्यांचा आवाज चढल्यावर? हा बोलता का नाही? दादा काय घरची परिस्थिती? दादांनी तर डोळ्याला साथ लावला. म्हणतात इथं काय मी सांगत नाही. हा तर दुसऱ्या दिवशी काय झालं बघा, आम्ही शेतावर गेलेलो. शेतावर अशी पेरायची कामं चाललीत बघा. मायाबरोबर फातिमा शेख होती, मायाबरोबर सगुणाबाई होती. आम्ही समध्या जणी मिळून अशी पेरायची कामं करीत होतो बघा. हे मला म्हणायला लागले, अगं सावित्री बघ पेरायची कामं चालली आहेत. अगं एका दाण्यानं गाडून घेतलं नाही तर बघ कणीस निर्माण होणार नाही. आज आपण दोघांनी गाडून घेतलं नाही तर उद्याच्या समाजाची निर्मिती होणार नाही. या बया मला काय बी कळत नव्हतं. दाण्यानं गाडून घ्यायचं काय, कणसाची निर्मिती काय, माणसाने गाडून घ्यायचं काय, समाजाची निर्मिती काय, मला काय बी कळत नव्हतं बघा. हे बोलत असले की मी नुसती अशी टुकू 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 बघायची बघा. हे मला म्हणायला लागले, सावित्री ही काठी माझ्या हातात आहे, सावित्री ही काठी माझ्या हातात आहे. दादा काय घरची परिस्थिती? दादा मग अशीच म्हटलं इथं काय मी सांगत नाही. हा तर हे मला म्हणायला लागले, बघ सावित्री ही काठी माझ्या हातात आहे, ही जमीन आपली पाठी, मी या काठीने या पाठीवरती लिहितो. ह्याने इकडून काठी फिरवली तिकडून काठी फिरवली काहीतरी लिहलं आणि म्हणायला लागले मन त्याला मला नाही जमायचं बा. म्हणलं असलं लिवाय बिवायचं मला काय जमायचं नाही. ह्यांचा आवाज चढला. हे मला म्हणायला लागले, अगं सावित्री पोरी बाळींची परिस्थिती लय वंगाळ आहे. पोरी बाळींना शिक्षण दिलं पाहिजे, पोरी बाळींना बुकामध्ये काय लिहिलं हे समजलं पाहिजे, तेव्हा त्यांना कळेल आपण कोणतं पाऊल उचलायचं ते. ह्या बया लय घाबरले. मी पुन्हा हाती काठी घेतली. इकडून काठी फिरवती तिकडून काठी फिरवती काही जमना. हे मला म्हणायला लागले, अगं सावित्री पहिलं पाऊल उचल, पहिलं पाऊल उचल, सावित्री तुझी गरज आहे या समाजाला, सावित्री पहिलं पाऊल उचल, तुझ्या एका पावलावर उद्याचा इतिहास घडणार आहे, सावित्री पहिलं पाऊल उचल. या बया मी पुन्हा हाती काठी घेतली. इकडून काठी फिरवती तिकडून काठी फिरवती. 8 दिवस लागले बघा शिकाया. मग मी शिकले, मग मी शिकले, मग मी शिकले. असं करता करता समधी बाराखडी मला यायला लागली बघा. मला लय आनंद झाला, यांना मैंदाळ आनंद झाला. हे घरोघरी गेलं, समध्या माणसांना सांगायला लागलं, अरे तुम्ही पोरी बाळींना शाळेला धाडा, अरे तुम्ही पोरी बाळींना शाळेला धाडा, माझी सावित्री येईल त्यांना लिवाय वाचा शिकवाया. अहो पर तवाच्या टायमाला माणसांनी झोपेचं सोंग घेतलं होतं. झोपलेल्या माणसांना जाग करणं लई सोपं असतं बघा, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसांना जाग करता येत नाही. तवाच्या टायमाला बघा माणसांनी झोपेचं सोंग घेतलं होतं. पोरी बाळींना शाळेला पाठवया कोणी तयार होत नव्हतं. माणसं लय आचकाट बोलायची, पण हे ध्यान देत नव्हतं. यांनी पोरी बाळींच्या शिक्षणासाठी शिक्षणाचा प्रचार प्रसार चालूच ठेवला बघा. एक दिवस काय झालं बघा, गावात कोणाची तरी मिरवणूक चालली होती, गावात कोणाची तरी मिरवणूक चालली होती. मिरवणुकीचा आवाज असा कानावरती दणदण ऐकायला येत होता. मी घरातलं कामधाम उरकलं, म्हणलं येणेपणी करावी, म्हणलं येणेपणी करावी म्हणून मी अशी येणेपणी करत होती बघा. तेवढ्यात हे आलं ना पाय आपलं दणदण घरामध्ये. हे दणदण पाय आपलं घरामध्ये आलं आणि म्हणतात कसं समजतात काय ही लोक स्वतःला, मला म्हणतात ब्राह्मणाच्या बरोबरीने तर तू चालायचं नाहीस, मला म्हणतात ब्राह्मणाच्या बरोबरीने तू चालायचं नाही. 4 बुक शिकला म्हणून स्वतःला काय ब्राह्मण समजतोस काय? संताप होतो सावित्री, मला सहन होत नाही. ह्या बया म्हटलं यांचा लई संताप झाला, ह्यो काहीतरी करणार. यांच्या डोळ्यामधून आग बाहेर पडत होती, यांच्या हातामधून आग बाहेर पडत होती, यांच्या पायामधून आग बाहेर पडत होती. असा पेटलेला अग्नी मी माझ्या डोळ्यांनी बघितला होता. म्हटलं ह्यो काहीतरी करणार, म्हटलं ह्यो काहीतरी करणार. यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली बघा. यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली
आणि वर्गामध्ये बघा 5च पोरी. हे मला म्हणायला लागले, सावित्री एक जरी पोरगी आली तरी लई बेत झालं. यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि वर्गामध्ये बघा 5च पोरी. मी अशी पोरींना वर्गात बसवायची आणि फळ्यावरती लिहायची मी इकडं फळ्यावरती आली, पण तो पोरी अशा भुजूभुजू पडून जायच्या ना. बचत गटाच्या मीटिंग मधून बाया कशा भुजूभुजू पडून जातात, तशा पोरी वर्गातल्या बघा भुजूभुजू पडून जायच्या. एक दिवस काय झालं बघा, माझ्या भाऊलीची कथा तुम्हाला माहित आहे का? 5 वर्षाचं लेकरू होतं बघा, माझ्या शाळेला येऊन बसलं होतं. वर्गाच्या बाहेर गेलेल्या भाऊलीला माणसांनी पकडलं. वर्गाच्या बाहेर गेलेल्या भाऊलीला माणसांनी पकडलं, काचांचा कूट केला, लाडू करून भाऊलीला खाऊ घातला. भाऊलीच्या पोटात काचांचा कूट गेला, भाऊलीची आतडे तटातट तुटली. भाऊलीला रक्ताच्या उलट्या झाल्या, भाऊली माझी धारातीर्थी पडली बघा. पोरी हो, आज तुम्ही डॉक्टर झाल्या, इंजिनियर झाल्या, राष्ट्रपती झाल्या, मोठमोठ्या पदांवरती जाऊन बसल्या, पण माझ्या भाऊलीच्या बळीची आठवण आहे का? आहे का माझ्या भाऊलीच्या बळीची आठवण? अहो, भाऊलीच्या बळीची आठवण तर जाऊ द्या हो, पण आज 3 जानेवारीला साध्या मुली सावित्रीबाईंचा स्टेटस सुद्धा लावत नाही. 3 जानेवारीला आज मुली स्टेटस काय लावतात माहिती आहे? कुठं गेला देवर शोधेन जरा, त्याच्यासाठी जीव सुद्धा हजार. अगं शेंबडे, तुझा फाटक्या गेला ना जुगार खेळाय, कशाला त्याच्या मागं लागती ग? अगं 12 महिने तुला त्याच्यासाठी स्टेटस लावायचा ग. अगं एक दिवस तरी त्या माईसाठी स्टेटस लाव, जिनं तुला मला जगण्याचा अधिकार दिला, जिनं तुला मला इथं उभं राहण्याचा, या 4 माणसात बसण्याचा अधिकार दिला. अगं एक दिवस तरी त्या माईसाठी स्टेटस लाव ग. माणसं लई भ्या लागली बघा, माणसं लई भ्या लागली. पोरी बाळींना कोणी शाळेला पाठवायला तयार होत नव्हतं. माणसं लई भ्या लागली. हे समद्यांच्या घरोघरी गेलं, समद्या माणसांना सांगायला लागलं, तुम्ही मरणाची भीती बाळगू नकासा. अरे तुम्ही मरणाची भीती बाळगू नकासा, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली बघा. मी अशी वर्गावर जायची, पोरींना शिकवायची, घरला यायची. अहो पण माणसं मला रस्त्याने लई त्रास द्यायची बघा. कुणी अंगावर शेण टाकायचं, कुणी अंगावर दगड टाकायचं, कुणी अंगावर खरकट पाणी टाकायचं बघा. नुसतं अंगाचा वास सुटायचा बघा, वास. म्या नाही जायची बाया म्हणलं शाळेला शिकवाया. कुणी अंगावर शेण टाकतो, कुणी अंगावर दगड टाकतो, कुणी अंगावर खरकट पाणी टाकतो, अंगाचा नुसता वास सुटतो बघा, वास. म्या नाही जायची बाया शाळेला. हे मला म्हणायला लागले, सावित्री परीक्षेची वेळ आहे, सावित्री परीक्षेची वेळ आहे. तू वर्गावर जाताना मुलांना शिकवण्यासाठी एक साडी आणि वर्गात गेल्यावर मुलांना शिकवण्यासाठी दुसरी साडी. मी होय म्हटलं. आणि तुम्ही आजकालचे कार्यकर्ते, जर समजा तुम्ही एखादं काम हाती घेतलं आणि जर तुम्हाला कोणी काय बोललं, तुम्ही कसं म्हणता? मला असं बोलला आणि मला असं बोलला, आणि जसं काय तुमच्या आबरूला डोबळा पडला. आमची कामं चाललेली बघा, अशी आमची कामं चाललेली होती. ध्यानात नाही बघा, ऐका काही ध्यानात काहीच नाही. अशी आमची कामं चाललेली बघा. एक दिवस काय झालं बघा, मी अशी वर्गावर जायची, पोरींना शिकवायची, घरला यायची. कुणाची हिंमत नाही झाली बघा मला अडवायची. अहो पर एक बामण गेला ना माझ्या सासऱ्याकडं, आता पिन कुठं मारायची बरोबर माहित असतो. एक बामण गेला माझ्या सासऱ्याकडं आणि माझ्या सासऱ्याला म्हणतो कसा, गोविंदराव, ओ गोविंदराव, गोविंदराव, ओ गोविंदराव, तुमच्या मुलाने आणि सुनेने हा जो उच्छाद मांडला ना, हा उच्छाद धर्म बुडवायला निघालेला आहे. हे दोघे जण यांनी जर हे शिक्षणाचं खोड बंद केलं नाही तर आम्ही तुम्हाला वाडीत टाकू, वाडीत. असा 4 जागावर लचकतो. विचार स्थिर नसली की असा 4 जागावर लचकतो माणूस, नव्ह का? होय होय. हा, तुम्हाला सासरं तापलं ना, तर सासऱ्यांचं कामच असतं तापायचं. काय हो, 50च्या वरचे सर्व सासरे मंडळी, पोरीला लय हसायला वया. हा, तुम्हाला सासरं तापलं ना, माझ्या सासरं म्हणायला लागलं, ज्योती बाहेर आहे, आधी माझ्या समोर येऊन उभा राहा. हे आलं आणि यांच्या समोर उभं राहिलं, माझ्या सासऱ्यासमोर.
माझ्या सासरं म्हणतं कसं, अरे काय चाललं काय तू हा, अरे काय चाललं काय तू, अरे 4 घास सुकाने आम्हाला खाऊ देतोस का नाही. असलं शिक्षण विक्षण जे आहे ना, हे असली तेरं माझ्या घरात राहून चालायची नाही. चल चालता हो, चल निघ लवकर निघ, असली तेरं माझ्या घरात राहून चालायची नाही. हे निघाला नका 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 ना. अहो म्हटलं तुम्ही चालला तरी कुठं हा. मला म्हणलं पोरी बाळींना शिकवायचं, मला म्हणलं पोरी बाळींना शिक्षण द्यायचं, आणि आता येळ आली तर एकटेच निघाले हा. लय कोणाकाना भांडायला लागले बाया. तुम्ही भांडता का नाही त्यांच्यासोबत? लय कोणाकाना भांडता भांडता. हा तो लई कोणाकोणा भांडायला लागली बघा. अहो पर म्या साडीसाठी भांडली नाही, म्या मला कुठं फिरायण्या म्हणून भांडले नाही, मला सोनं चांदी करून द्या म्हणून मी भांडले नाही, तर पोरींच्या शिक्षणामध्ये माझा बी वाटा असावा म्हणून मी भांडायला लागले. हे मला म्हणायला लागले, सावित्री तुझा निर्णय तू घे, तुझा निर्णय तू घे. तुला पाहिजे असेल तर तू सासरच्यांची सेवा करू शकतेस, तुला पाहिजे असेल तर तू माझ्या बरोबर येऊ शकतेस. या बया म्हटलं, जर सासरच्यांची सेवा केली नाही तर ही समद माणसं मला काय म्हणतील. पोरियो जर आईने आजी आजोबाची सेवा केली नाही तर काय म्हणतात, लई वंडकी ही, आणि कामच नको कराया, आणिच काय हातपाय मोडलात काय, लय काय बाय म्हणतात माणसं नव का. अहो पर म्या म्हटलं, मी जर माझ्या नवऱ्याबरोबर घराबाहेर माझं पाऊल टाकलं नाही तर या माझ्या आया बहिणींना शिकवणार कोण, या माझ्या आया बहिणींना समोर नेणार कोण. म्हणून मी माझं पाऊल माझ्या नवऱ्याबरोबर घराबाहेर टाकलं बघा. वर उन्हाचा कहार, पायामध्ये चप्पल नाही, घरच्यांनी घरातनं बाहेर काढलेला वर उन्हाचा कहार, पायामध्ये चप्पल नाही, अंगावरच्या कपड्यानिशी आम्ही घरातनं बाहेर निघालो. उस्मान शेख आमच्या पाठीशी उभा राहिला बघा. ज्या जातीला सर्वांनी बदनाम केलं ती जात आमच्या पाठीशी उभी राहिली. उस्मान शेख म्हणायला लागला, गंजपिटीमध्ये माझं घर आहे, तुम्ही 2 जण येऊन माझ्या घरी राहा. समाज परिवर्तनासाठी, समाज चळवळीसाठी पाठच्या भावासारखा मी तुमच्या पाठीशी उभा राहील, असा उस्मान शेख म्हणायला लागला बघा. अंगावरच्या कपड्यानिशी आम्ही उस्मान शेखच्या घरी जाऊन राहू लागलो, अंगावरच्या कपड्यानिशी आम्ही उस्मान शेखच्या घरी जाऊन राहू लागलो. हे मला म्हणायला लागले, अगं सावित्री आता आपण पुस्तकं लिहायची. ह्यांनी गुलामगिरी पुस्तक लिहिलं, ह्यांनी शेतकऱ्यांचे आसूड पुस्तक लिहिलं, ह्यांनी ब्राह्मणाचे कस्सब पुस्तक लिहिलं. आता पुस्तकामध्ये काय लिहिलं हे मी तुम्हाला सांगत नाही, जरा आपल्या घरी जा आणि पुस्तकावरची जरा धूळ बाजूला करा. पक्का फक्त 14 एप्रिललाच, अरे भीम का बच्चा दिल का सच्चा बात ही न्यारी है, अरे भीम का बच्चा दिल का सच्चा बात ही न्यारी है, अरे एक ये जय भीम वाला 100 पे भारी है. अरे माया बापू हो, तुम्हाला का बाबासाहेबांना फक्त डीजे लावून नाचायचं सांगितलं का. अरे जरा पुस्तक उघडा, जरा पुस्तकामध्ये काय लिहिलं ते जरा वाचा. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, वाचाल तर वाचाल. काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वाचाल तर वाचाल. जरा आपल्या घरामध्ये जा आणि जरा पुस्तक उघडा आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं ते पहा. ज्योतिबा फुलेंनी ब्राह्मणाच्या कस्सब मध्ये लिहिलं, मुंजीपासून मैतीपर्यंत, मर्तिकानंतर स्वर्गात कसं जायचं हे लिहिलंय. हे मला म्हणायला लागले, अगं सावित्री भाषण देऊन झाली, सावित्री भाषण देऊन झाली. अगं रक्त ओकेपर्यंत लोकांना सांगितलं तुम्ही गुलाम म्हणून राहू नका जा. अगं रक्त ओकेपर्यंत लोकांना सांगितलं तुम्ही पोरी बाळींना शाळेला धाडा, तुम्ही पोरी बाळींना शाळेला धाडा. अगं पण या लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश कसा नाही पडत ग. अगं रक्त ओकेपर्यंत भाषण दिली का सावित्री, पण या लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही. आता आपण कृती करायची, कृतीमधून दाखवून द्यायचं आपण समाज परिवर्तन करू शकतो, आपण जग परिवर्तन करू शकतो. आता आपण काहीतरी केलं पाहिजे. विचार चालू होता बघा, तुम्ही नाही का लय विचार करता, आता आपल्या समाजावर लय अन्याय अत्याचार होतो, आपल्याला हमको केलं पाहिजे, डमको केलं पाहिजे, टमको केलं पाहिजे, पण करत तर काहीच नाही, होय ना. हा तर बघा विचार चालू होता, विचार चालू होता, तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, पाणी वाळ ग माय, पाणी वाळ ग माय, घुट पाण्याचा थेंब नाही व माय. कृती सुचली सावित्री, कृती सुचली, कृती सुचली सावित्री. जा सर्वांनी
जाऊन सांग आमच्या हौदावरती यावं, आमच्या हौदावरती येऊन पाणी घेऊन जावं. अगं इथं माणसाला माणसासारखं वागवल्या जात नाही. अगं इथं कुत्र मांजरांना पाणी दिलं जातं, पण माणसांना पाणी दिलं जात नाही. जाऊन सर्वांना सांग आमच्या हौदावरती यावं, आमच्या हौदावरती येऊन पाणी प्यावं. म्हणे शूद्र आहेत ते, शूद्रांना त्यांच्या कर्माची भोगा येते. आपण अति शूद्र लोक, पण आज आपण आपल्याच जातीत जाता बघतो. तो लाडवण हाय, तो आंदोण हाय, तो बावण्या हाय, तो फलाना हाय, तो बिस्ताना हाय. अरे माय बापू हो, अरे आपण एकाच जातीचे रे, अरे एकाच रक्ताचे. अशी जातभेद पाळू नका. बघा सावित्रीमाई बाहेर गेल्या, सर्व माणसांना सर्व महिलांना गोळा करून आणल्या. समधी गाडगी मळगी घेऊन लोक त्यांच्या हौदावरती आली. बघा समध्यांनी गाडगी मळगी त्यांनी हौदावरती डुबवली. बघा हौदात डुबवली, समध्यांनी घोट पाणी पिलं, समध्यांचा आत्मा शांत झाला. बघा अशी आमची कामं चालू होती. बघा अशी आमची कामं चालू होती. हे मला म्हणायला लागले, सावित्री आता आपण थांबायचं नाही. सावित्री आता आपण थांबायचं नाही, आपण कृती मागून कृती करायची. सावित्री आपण स्वतःसाठी जगायचं नाही, आपण दुसऱ्यासाठी जगायचं. आम्ही नाव्यांचा संप केला. बघा आता नाव्यांचा संप कशा पायी केला ठाव आहे का? अहो होय तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. होय होय होय, काही लोकांना ठाव आहे, काहींना नाही. आम्ही नाव्यांचा संप केला. बघा भारताची संस्कृती लई महान संस्कृती भारताची. मगाची सांगितलं ना तुम्हाला. तर भारताच्या संस्कृतीबद्दल काय सांगावं म्हणून, तर बघा इवल्या पोरींची लग्न व्हायची आणि जोड्या लावायच्या कशा. पोरगी 9 वर्षाची आणि डोंगऱ्या 50 वर्षाची. पोरगी 12 वर्षाची आणि डोंगरा काठीवर आलेला. अरे मरणारच की तू. आणि त्यो मेला की हिला तिच्या चित्तवर ढकलून द्यायचं, हिला त्याच्या चित्तवर ढकलून द्यायचं. आणि ती त्याच्यातून पळत सुटली, तिचा आवाज लोकांच्या कानापर्यंत जाऊ नये म्हणून जोरजोराने ढोल वाजवायचे, कारण तिचा आरोड लोकांच्या कानापर्यंत पोहोचू नये म्हणून. आणि ती त्याच्यातून पळत सुटली की तिला विधवा म्हणत हिनवायची आणि तिला पकडून आणायची, तिच्या डोईवरची केस भादरायची. तिच्या डोईवरची केस याच्यासाठी भादरायची कारण ती विद्रूप दिसली पाहिजे, ती सुंदर नाही ना दिसली पाहिजे. बाईचं सर्व सौंदर्य केसांमध्ये असतं, म्हणून तिच्या डोईवरची केस भादरायची, तिला विद्रूप करून टाकायचं. हे मला म्हणायला लागले, सावित्री आपण विधवांची केस अजिबात भादरू द्यायची नाही. ठरलं तर मग समध्या नाव्यांच्या घरोघरी गेलो, समध्या नावी एक केलं. समध्या नाव्यांना सांगायला लागलं वस्त्रा बंद. समध्या नावी एक केलं, समध्या नाव्यांना सांगायला लागलं समध्या नाव्यांना सांगायला लागलं जोपर्यंत ब्राह्मण म्हणणार नाही विधवांच्या केसाला हात लावायचा नाही, जोपर्यंत ब्राह्मण म्हणणार नाही की विधवांच्या केसाला हात लावायचा नाही, तोपर्यंत ब्राह्मणाच्या दाढीला हात लावायचा नाही. ठरवतं. मग संपाला सुरुवात झाली. संपाला सुरुवात झाली. वस्त्रा बंद. आता वस्त्र बंद म्हटल्यावर काय होणार? लॉकडाऊन मध्ये अनुभव आलाच असेल की. हा तर बामण्याच्या लागल्या ना दाळ्या वाडाया, ब्राह्मण म्हणायला लागले संप काही मिटना. हा ब्राह्मण म्हणायला लागले संप काही मिटना. टाळ्या तर झाल्याच पाहिजे. हा तर ब्राह्मण म्हणायला लागले आता काही संप मिटना. एक ब्राह्मण यांच्याकडे आला आणि म्हणायला लागला अरे ज्योती नको विधवांची केस भादरून निदान आमच्या तरी आत्या दाड्या बादर. या भारतातला पहिला संप होता बघा तो. या भारतातला पहिला संप होता, आम्ही 150 वर्षाच्या आधी पूर्ण करून दाखवला. पहिला संप, या भारतातला पहिला संप 150 वर्षाच्या आधी आम्ही यशस्वी करून दाखवला. लई मोठी मोठी कामं केली बघा, लई मोठी मोठी कामं केली. समद तुम्हास ठाव आहे. हे मला म्हणायला लागले सावित्री आता आपण थांबायचं नाही, आपण थांबायचं नाही सावित्री, कृती मागून कृती करायची. आम्ही लई मोठी मोठी कामं केली बघा. आता एक दिवस काय झालं बघा, मी अशी घरातली कामधाम उरकत होती, तेवढ्यात हे एका पोरीला घेऊन आले आणि मला म्हणतात कसं, सावित्रीबाग हिचं नाव काशी, सावित्रीबाग हिचं नाव काशी. लोकांनी हिच्यावर अन्याय अत्याचार केला म्हणून हिची अशी अवस्था झाली आणि ही जीव द्यायला निघाली होती.
ह्या बया म्हटलं, हिचं पोट वाढलेलं, कपाळाला कुंकू नाही, विधवा दिसती. हे मला म्हणायला लागले, सावित्री हिचं नाव काशी, हिच्यावर लोकांनी अन्याय अत्याचार केला म्हणून ही जीव द्यायला निघाली होती, म्हणून मी हिला आपल्या घरी घेऊन आलो. हिला आपण आपल्या मुलीसारखं वाढू. मी होय म्हटलं. आम्ही काशीला आमच्या घरी ठेवून घेतलं. तिचं बाळंत केलं. काशीला मुलगा झाला. काशीचा मुलगा आम्ही दत्तक घेतला. त्याचं नाव आम्ही यशवंत ठेवलं. 150 वर्षाच्या आधी आम्ही आमच्या घरावरती बोर्ड लिहिलं, जी कोणती बाई अन्याय अत्याचार झालेली असेल तिने आमच्या घरी यावं, बाळांत व्हावं, पोर पाहिजे असेल तर घेऊन जावं, नसल पाहिजे तर इथं ठेवून जावं. 150 वर्षाच्या आधी. आणि आज जर तुमच्या घरी एखादी अशी बाई आली तर तुम्ही तिची मदत करता का? तुम्ही कसं म्हणता? नाही बाई, माझी सासू लय आगाऊ आहे. नाही बाई, माझा सासरा लय आगाऊ आहे. नाही बाई, माझी जाऊ काय म्हणेल, असं म्हणता. तुम्ही तिची मदत करत नाही, दार लावून घेता. 150 वर्षाच्या आधी आम्ही ही समाजाची सेवा केली बघा. अहो लई मोठी मोठी कामं केली. आता तुम्हाला खंडीनं पोरं होतात. तुम्ही तुमचं नाव सांगू शकता, तुमच्या आज्याचं सांगू शकता, तुमच्या पंजाचं, तुमच्या खपार पंजाचं. त्याच्यानंतरचं कोणी सांगू शकतं का? सांगू शकता? सांगता का हो सर? ते माझे सर आहे. कोणी सांगू शकतं का? नव ना. अहो पर 150 वर्षापासून आमचं नाव तुमच्या समद्यांच्या ओठावरती आहे ना. अरे काम असं केलं पाहिजे की नाव इतिहासात झालं पाहिजे. काम असं केलं पाहिजे की नाव इतिहासात झालं पाहिजे बघा. एक दिवस काय झालं बघा माहिती आहे? मी अशी घरातले कामधाम उरकली. रात्रीचा टाइम होता बघा. हे पुस्तक लिहित होतं. तेवढ्यात 12चा ठोका पडला होता बघा. 12चा ठोका पडला आणि दारावरती कोणीतरी ठक ठक आवाज आला. या बया म्हटलं, एवढ्या रात्रीचं आलं तरी कोण? मी दाराची कळी उघडली आणि बघते तर काय, 2 गुंड दिसले. अशा कुराडी घेऊन म्हणायला लागले, कुठं आहे तो ज्योती? आम्हाला त्याची खांडोळी करायची आहेत. ह्या बया मला लागलं ना भेव वाटाया. मी मागं झाली, हे समोर आलं. हे मला म्हणायला लागलं, काय म्हणता तुम्ही मला? ते मारकरी म्हणायला लागले, आम्ही ज्योतिबाची खांडोळी करायला आलो. हे म्हणायला लागले, अरे तुम्ही माझी खांडोळी करता तरी कशा बाई? ते गुंड म्हणायला लागले, आम्हाला ते काय ठाव नाही. आम्हाला ज्योतिबाची खांडोळी करायची पैक मिळाला तर पैक. हे म्हणायला लागलं, अरे मी काय म्हणतो ते तरी ऐकून घ्या. तवाच्या टायमाला बी कोणी ऐकलं नाही बघा ना, आता बी कोणच ऐकणार. ते हे म्हणायला लागले, अरे मी फक्त एवढंच सांगतो की पोरी बाळींना शिक्षण द्या, पोरी बाळींना शाळेला धाडा, पोरी बाळींना कळू द्या बुकामध्ये काय लिहिलं ते. मी फक्त एवढंच सांगतो. ते गुंडांनी त्यांना म्हणायला लागले, अरे ज्यांनी तुमच्या हाती कुऱ्हाडी दिली ना त्यांच्यासाठी तुम्ही कुऱ्हाडी द्या बरं. कशी धोत्रेवली होतात बघा. ती मारकरी म्हणायला लागलो, ज्योतिबा तुम्ही अजिबात काळजी करू नकासा. आता जो कोणी तुमच्या इकडे वाकड्या नजरेने बघाल आम्ही त्याचे खांडोळी करूसा. तेव्हापासून माणसं लई भ्यायला लागली बघा. म्हणायला लागली, ज्योतिबाजवळ काय जादू आहे का टोणा? आधीच तर आपल्या लोकांचा जादू टोण्यावर लई विश्वास बघा. हा, इथं दिवा लावू का, तिथं दिवा लावू का, तिथं अगरबत्ती लावू, हा लई विश्वास. अरे डोक्यामध्ये दिवा लावायचा, घरामध्ये दिवा लावून काही फायदा होत नाही. आधी डोक्यामध्ये दिवा लावा, घरामध्ये दिवा लावून काही फायदा होत नाही. तर अशी आमची कामं चाललेली बघा. आता आम्ही दोघं बी थकायला लागलो. एक दिवस काय झालं बघा. हे असं पुस्तक लिहित होते. हे मला म्हणायला लागले, हे असं पुस्तक लिहित होते तर यांनी मला आवाज दिला, म्हणे सावित्री इकडे ये. या बा म्हटलं, यांना झालं तरी काय? मी अशी गेली. हे मला म्हणायला लागले, अगं सावित्री बघ, माझा हात उचलेना असा झाला. माझ्या हातामध्ये माझा पेन चालत नाही आहे. माझा हात असा गारचीच पडला ग सावित्री. या बया म्हटलं, काय झालं असेल? मी यांच्या हाताला हात लावून बघितला. हात असा गारचीच पडला होता. तुम्ही नाही का म्हणत पॅरालिसिस, हा तसं त्यांच्या हातावरून वारं गेलं होतं. हे मला म्हणायला लागले, सावित्री माझ्या उजव्या हातातला पेन माझ्या डाव्या हातात दे. मी त्यांच्या उजव्या हातातला पेन त्यांच्या डाव्या हातामध्ये दिला. यांनी कसं बसं
सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक लिहिलं बघा, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक लिहिलं यांनी. आणि हे मला म्हणायला लागले, सावित्री हे माझ्या विचारांचं गाठोडं आहे, सावित्री हे माझ्या विचारांचं गाठोडं आहे, मी या खुंटीला टांगून जातो. उद्या एक युगपुरुष येईल, एक युगपुरुष येईल, एक युगपुरुष येईल, एक महामानव येईल, एक बोधिसत्व येईल, जे या स्त्रियांना बंधनात ठेवणाऱ्या मनुस्मृतीचं दहन केल्याशिवाय राहणार नाही. एक असा युगपुरुष येईल सावित्री. अहो लई बोलत होतं, लई बोलत होतं, लई बोलत होतं. अहो म्हटलं तुम्ही बोलू नकासा, अहो म्हटलं तुम्ही बोलू नकासा, तुम्हाला धाप लागती या. अहो हे लई बोलत होतं. हे मला म्हणायला लागलं, सावित्री मी गेल्यानंतर तू हे समाज चळवळीचं काम बंद पाडू नकोस, मी गेल्यानंतर तू हे समाज चळवळीचं काम बंद पाडू नकोस, तू अशीच लोकांची सेवा करत राहशील. हे लई बोलत होतं. अहो म्हटलं तुम्ही बोलू नकासा, तुम्हाला धाप लागते या, तुम्ही बोलू नकासा. यांना अशी जोराची धाप लागली, अशी जोराची धाप लागली. समद संपलं बघा, समद संपलं. माझ्यावरती आभाळ कोसळून पडलं. काय करू म्हणून मला सुचेना असं झालं बघा. हो माझे हे गेले, मला काय करावं म्हणून समजेना असं झालं. पण मी रडत बसले नाही, पण मी रडत बसले नाही. मला माहिती होतं, मी जर रडत बसले, मी जर डोळ्यातून टिपका पडला तर माझ्या या आया बहिणींना शिकवणार कोण, माझ्या या आया बहिणींना पुढे नेणार कोण. माझा यशवंत बघा, चिमुकला माझा यशवंत. यशवंताला म्हटलं चल मळकं घे. यशवंत माझा असा तुरु तुरु गेला, मळक्याला हात लावायला लागला. तेवढ्यात माझा मावसदीर आला ना, संस्कृतीचा ठेकेदार होता. माझा मावसदीर आला आणि म्हणायला लागला, यशवंता मळक्याला तू हात लावू नकोस, तुला सावित्रीने जन्म दिलेला नाही. यशवंताला म्हटलं, यशवंत बाजूला हो. असं मळकं हातामध्ये घेतलं आणि अशी रस्त्यानं मी चाललेली बघा. यशवंत माझा माझ्या बरोबर येऊ लागला. माझ्या मागून बघा अंतयात्रा यायला लागली, अशी माझ्या मागून अंतयात्रा यायला लागली. मी अशी समोर समोर चालू लागली. आम्ही स्मशानात गेलो, समदे विधी पार पाडले बघा, समदे विधी पार पाडले. आणि आम्ही पुण्यांदा पदर खोसून कामाला लागलो बघा, पदर खोचून कामाला लागलो बघा. 4-2 माणसं माझ्या बरोबर ती या लागली, 4-2 माणसं माझ्या बरोबर ती या लागली. या माणसांना घेऊन मी कामाला लागली बघा. यांचं मी अजून एक सपन पूर्ण केलं बघा, यांचं मी अजून एक सपन पूर्ण केलं. माझ्या यशवंताला मोठा केला, माझ्या यशवंताला मोठा केला, माझ्या यशवंताला डॉक्टर केला, माझ्या यशवंताला डॉक्टर केला. मोठा दवाखाना बांधून दिला बघा, यशवंताला दवाखाना बांधून दिला. यशवंताच्या दवाखान्यामध्ये येऊन लहान म्हणा का, मोठे म्हणा का, गोर म्हणा का, गरीब म्हणा का, समधी माणसं येऊन उपचार करू लागले बघा. समधी माणसं यायला लागली, माझ्या यशवंताच्या दवाखान्यात जायला लागली. मला लई आनंद झाला बघा, लई आनंद झाला, मनाला लई आनंद वाटायला लागला बघा. गोर म्हणा का, गरीब म्हणा का, समधी माणसं येऊन माझ्या यशवंताच्या दवाखान्यात उपचार करू लागली बघा. गोष्ट आली ना शेवटाला, गोष्ट आली ना शेवटाला. प्लेगची साथ आली बघा, प्लेगची साथ आली. माणसं मटा मरायला लागली बघा, माणसं मटा मरायला लागली. एकाला नेलं की दुसऱ्याला, दुसऱ्याला नेला की तिसरा तयार, तिसऱ्याला नेला की चौथा तयार, चौथ्याला नेला की 5वा तयार. अशी लोक बघा मटा मरायला लागली. लोक अशी मटा मरायला लागली. कोविडमध्ये बघितलं नाही का तुम्ही, एकाला नेलं की दुसरा तयार, दुसऱ्याला नेलं की तिसरा तयार, तिसऱ्याला नेला की 5वा तयार. अशी प्लेगची साथ आली बघा. एक 3 वर्षाचं लेकरू आलं ना किरकिर करत, ते 3 वर्षाचं लेकरू किरकिर करत आलं. म्हटलं बाळा तुला झालं तरी काय र. त्या बाळाच्या हाताला चाचपून पाहिलं तर बाळाच्या हाताला बघा बारीकसा ताप आलेला. बाळाच्या हाताला चाचपून पाहिलं तर बाळाच्या हाताला चाचपून पाहिलं तर बाळाच्या अंगाला बारीकसा ताप आलेला. बाळाच्या काखेत हात लावून पाहिला तर बाळाच्या काखेत गाठा आलेल्या. मी म्हटलं या बाळाला घेऊन मी माझ्या यशवंतापर्यंत नेतो. मी असं त्या बाळाला काखेत उचललं, अशी गरकन वळाली तर मला काही दिसेना. या बाया म्हटलं मला का दिसत नाही आहे, मला दिसत का नाही आहे. मी यशवंता या बाळाला कोणीतरी माझ्या यशवंतापर्यंत नेऊन पोहोचवेल का, या बाळाला कोणीतरी यशवंतापर्यंत नेऊन पोहोचवेल का. अशी मी यशवंता करत बाळाच्या दवाखान्यापर्यंत, या बाळाला कोणीतरी दवाखान्यापर्यंत नेईल का. अशा प्रकारे बघा सावित्रीबाई फुलेंनी श्वासाच्या शेवटपर्यंत समाजाचे रक्षण केले, समाजासाठी झटल्या. पण आपण आज काहीच करत नाही.
या कार्यक्रमामधून फक्त एवढंच व्यक्त करायचं होतं की आपण पण श्वासाच्या शेवटपर्यंत अशीच समाजाची सेवा करावी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय.